श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा संदेश त्या प्रत्येक भक्तांसाठी आहे जो सध्या खूप चिंता करत आहे, जो सतत विचार करत बसतो आहे, ज्याच्या मनात सतत भीती आहे, अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे आणि ज्याला वाटत आहे की आता माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही. त्या भक्तासाठी आजचा हा संदेश. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. भक्तांनो, जर तुम्हीही सध्या खूप विचार करत असाल, मनात चिंता असेल, काम होत नसतील, परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी वाटत असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज स्वामी समर्थ तुमच्यासाठी एक विशेष संदेश देत आहेत. स्वामी म्हणत आहे, जास्त विचार करत रडत बसू नकोस. गुरुवारपर्यंत तुला एक गोड बातमी मिळणार आहे. भक्तांनो, आपल्या जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपण पूर्णपणे निराश होऊन जातो. आपल्याला वाटतं की आता काहीच होणार नाही, आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळणार नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी काम काही अडकलेलं असतं, ते काही लवकर बरं होत नाही. अशा वेळी मन खूप बेचैन होतं. आपण सतत विचार करत राहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, मन अस्वस्थ अस्थिर होण्याचे 3 मुख्य कारणं असतात. त्यातील पहिलं कारण म्हणजे अतिविचार. आपण एखाद्या गोष्टींबद्दल इतका विचार करतो की आपलं मन थकून जातं. काय होईल, कसं होईल, होईल की नाही, जर असं झालं तर काय होईल, अशा हजारो प्रश्नांचे मन भरून जातं. हेच अतिविचार आपल्याला कमजोर बनवतात. दुसरं कारण म्हणजे भीती. भविष्याची भीती, चिंता मनाला सतत त्रास देत असते. उद्या काय होईल, काम होईल का नाही, पैसे मिळतील का नाही, घरात समस्या वाढतील का, अशा विचारांनी मन अस्थिर होतं, अस्वस्थ होतं. पण स्वामी म्हणतात, ज्याचा गुरु स्वामी आहे त्याला कशाचीही भीती नसते. तिसरं कारण म्हणजे देवावरचा पूर्ण विश्वास कमी होणं. तर प्रेक्षकांनो, स्वामी भक्तांनो, देवावरचा विश्वास कमी झाला तर सर्वात मोठी अडचण आहे. कारण देवावर विश्वासच नसेल तर आपलं कोणतंही काम सार्थकी लागत नाही. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवत नाही तेव्हा मन अस्वस्थ होतं, अस्थिर होतं. पण ज्या भक्ताचा स्वामींवर पूर्ण विश्वास असतो त्याला स्वामी कधीच सोडत नाहीत. भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की इतक्या कोटी लोकांमध्ये स्वामी समर्थांनी तुम्हालाच का बरं निवडलं असेल? तर तुम्ही त्यांचे विशेष भक्त आहात. स्वामी म्हणतात, जे माझं नाव घेतो त्याला मी कधीच एकटं सोडत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात मागे वळून तर पहा, किती वेळा संकट आलं होतं. कधी पैशांची अडचण आली होती, कधी आरोग्याची समस्या आली होती, कधी घरात तणाव होता. पण प्रत्येक वेळी स्वामी समर्थांनी तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढले. असं तुमच्याही आयुष्यात घडलंच असेल. जर प्रेक्षकांनो, स्वामी भक्तांनो, असा काही संदेश किंवा अनुभव तुमच्या आयुष्यात आला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणून आजही घाबरू नका, स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुमच्यासोबत आहेत. भक्तांनो, गुरुवार हा दिवस स्वामी समर्थांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना लवकर फल देते. जर तुम्ही मनापासून स्वामींचं नाव घेतलं तर तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतो. स्वामी समर्थ आज तुम्हाला सांगत आहेत, जास्त विचार करू नकोस, जास्त वेळ वाया घालू नकोस. तुझं काम होत आहे. तू खूप सहन केलंस. सर्व काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तुझा संघर्ष, तुझा संयम, सर्व काही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. पण आता तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे. गुरुवारपर्यंत तुला एक चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे त्या संधीकडे तू दुर्लक्ष करू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी समर्थांची कृपा असेल तर अशक्यही शक्य होतं. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवायला मात्र विसरू नकास. कदाचित हा संदेश कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण असेल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मोटिवेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.